हाय फ्रेंड्स, आज आपण आलो आहे वॉटर टँक साफ करायला। वॉटर टँक कशा प्रकारे साफ होते हे तुम्हाला दाखवणार आहे आणि काय काय इक्विपमेंट लागते हे तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी हवी आहे आपल्याला प्रेशर वॉशर, 2 HP चा पंप, दुसरा आहे हवी आहे आपल्याला फोल्डिंग लॅडर, तिसरा हवा आहे आपल्याला एक्सटेन्शन बोर्ड, चौथा हवा आहे आपल्याला बाथ टब व एक चांगली रशी, जेणेकरून आपण तुम्ही पंप वगैरे चांगल्या प्रकारे खेचू शकता व बाल्टी वगैरे आतमध्ये सोडू शकता। काही जर हॅबिट असेल ते तुम्हाला खेचण्याला उतरवायला कामाला येईल अशी तुम्ही एक चांगली मजबूत रशी वापरू शकता। तुम्हाला दाखवतो आता टँक कशी साफ होते आहे। याच्यामध्ये आपण पाणी स्टोअर केलं आहे आणि याच्यामध्ये पोटॅशियम परमॅट टाकलं आहे आणि हे पाणी पंपा थ्रू प्रेशर वॉशरला जाणार आहे। इथे आपला टुल्लू पंप आहे, इथून पाईप गेला आहे तो आपली पुढे प्रेशर वॉशर आहे। तुम्हाला दाखवतो प्रेशर वॉशर मशीन ही आहे बॉसची आपली प्रेशर वॉशर 150 बार आणि हा पाईप इथे कनेक्ट झाला आहे। आम्ही टुल्लू पंप वापरतो कारण की प्रेशर चांगलं मिळतं पाण्याचा, पाणी ड्रॉप होत नाही। कारण प्रेशर वॉशरला जेवढं चांगलं पाणी मिळेल तेवढी मशीन चांगली चालते, त्यांची लाईफ वाढते। आता पुढे पाहूया आपण टँक, ही आपली टँक आहे। आता आपण पाणी थ्रो आउट करतो आहे पंपानी। हा आहे आपला एक्सटेन्शन बोर्ड, याच्यामध्ये 2 MCB लावले आहेत। तुम्ही एक्सटेन्शन बोर्डला MCB जरूर वापरा, कारण की कधी काय प्रॉब्लेम झाला तुम्हाला डायरेक्ट MCB बंद करता येईल। आणि याच्यामध्ये एक इंडिकेटर पण मी लावला आहे समजण्यासाठी की लाईट चालू झाली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही इक्विपमेंट वापरू शकता आणि टँक क्लीन करू शकता। आपल्याकडे ही लायडर आहे फोल्डिंग, ही माझा माणूस खाली उतरत आहे। तुम्ही पाहू शकता टाकीमध्ये किती घाण आहे। ही टाकी पिण्याची आहे। तर पाहू शकता पंपाने आपण पाणी सक करतो आहे। जेवढं निघेल तेवढं पाणी आपण पंपाने काढूया आणि बाकी मॅन्युअल काढूया। आता पाहू शकता आपण वॉल स्क्रबिंग करून घेत आहोत। 2 वॉलमध्ये डिफरंट तुम्हाला दिसत असेल किती स्क्रबिंग केल्यावरती काही फाईट उभे आहेत। वॉल पूर्णपणे स्क्रबिंग करून झाल्यावरती आपण प्रेशर वॉशर साफ करून घेऊया। पाहू शकता किती घाण निघत आहे। आज आपलं खालचं काम संपलं आहे आणि आपण टॅरेसच्या टँक क्लीन करायला आलो आहे। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करून सबस्क्राईब करा, कारण की टँक क्लिनिंग हे इझी वर्क नाही आहे, हार्ड वर्क आहे। टाकीच्या आतमध्ये लेबरला व्हेंटिलेशन, ऑक्सिजन सर्व पाहावं लागते, त्यासाठी लेबरला अजून काय लागते ती संपूर्ण काळजी घ्यावी लागते। प्लीज लाईक करून सबस्क्राईब करा।